बापाच्या घामाचं चीज झालं. UPSC परीक्षेत शेतकरी पुत्राचा डंका, लासूरच्या प्रज्वलची मोठी झेप. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राने आपल्या जिद्दीच्या जोरावर देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत यश मिळवत कुटुंबाचा आणि गावाचा मान उंचावला आहे. गंगापूर तालुक्यातील शंकरपूर येथील प्रज्वल राजू कोळी यांनी UPSC परीक्षेत 434वी रँक मिळवत प्रशासकीय सेवेत मोठी झेप घेतली आहे. ग्रामीण भागातील साध्या शेतकरी कुटुंबात वाढलेल्या प्रज्वल पोळी यांनी आपल्या कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केलं आहे. प्रज्वलचे वडील राजेंद्र पोळी व्यवसायाने शेतकरी असून लासूर बाजारपेठेत कृषी सेवा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यापारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे प्रज्वलला बालपणापासूनच कष्ट आणि संघर्षाची जाणीव होती. ग्रामीण भागातील मर्यादित साधनसामुग्रीतून UPSC सारख्या कठीण परीक्षेची तयारी करणे हे मोठे आव्हान होते. मात्र वडील राजेंद्र पोळी यांनी मुलाच्या शिक्षणासाठी नेहमीच पाठबळ दिले. महागड्या खाजगी क्लासेसचा आधार न घेता प्रज्वलने स्वतःच्या जिद्दीवर अभ्यास करत हे यश मिळवलं आहे. प्रज्वल पोळ याच्या या यशामुळे शंकरपूरसह संपूर्ण गंगापूर तालुक्यात आनंदाचं वातावरण असून एका शेतकऱ्याच्या कष्टाला मिळालेली ही सगळ्यात मोठी पावती मानली जाते आहे. मी प्रज्वल राजू पोळ, राहणार छत्रपती संभाजीनगर. माझं एज्युकेशन सुरुवातीला तर छत्रपती संभाजीनगरमध्येच महाराष्ट्र पब्लिक स्कूल दौलताबाद टी पॉईंट येथे झालं. त्यानंतर 11th-12th मी MCM महाविद्यालयात होतो आणि माझं ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चरमध्ये झालं आहे. मी बारामती कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीला होतो. तर मी ज्याप्रमाणे सांगितलं की मी शेतकरी कुटुंबातून येतो आणि शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागातील व्यक्तींच्या अडचणी सोडवण्याचा माझा प्रयत्न होता लहानपणीपासूनच. त्याचप्रमाणे हा एक मला टर्निंग पॉईंट भेटला की मराठवाड्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील व्यक्ती यांच्या अडचणी कशा प्रकारे सोडवता येईल. तर त्या अप्रोचने मला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन हा एक मोस्ट इफिशियंट वे दिसला की ज्या आधारे मी सोसायटीसाठी काहीतरी करू शकेल. मी 2023मध्ये प्रिपरेशन स्टार्ट केलं माझं ग्रॅज्युएशन नंतरच. मी दिवसाला जवळपास 9 ते 10 तास अभ्यास करायचो. दिनचर्या सांगायची तर मी दिवस 3 स्लॉट्समध्ये डिवाईड करायचो. पहिला स्लॉट्स मॉर्निंग आवर्समध्ये, दुसरा स्लॉट्स इव्हनिंग आवर्स आणि तिसरा स्लॉट्स एक लेट नाईट आवर्समध्ये. तर ही कन्सिस्टन्सी मी 3 वर्ष ठेवली आणि माझी डिसिप्लिन आणि एक हार्डवर्क आणि स्मार्टवर्कचं कॉम्बिनेशन मला या एक्झाम क्रॅक करण्यामध्ये खूप कामी आलं. मी UPSCची संपूर्ण तयारी घरूनच केली आहे छत्रपती संभाजीनगरवरनं. मी ऑनलाईन क्लासेस लावले होते जे की दिल्लीचे क्लासेस होते. त्याचप्रमाणे टेस्ट सिरीज असतील किंवा अदर काही रिक्वायरमेंट्स असतील मी ऑनलाईनच केल्या होत्या. आणि माझा स्पेशल अप्रोच सांगायचा तर मी डिसिप्लिन आणि ज्याप्रमाणे मी अगोदर सांगितलं की एक हार्डवर्कचं आणि स्मार्टवर्कचं कॉम्बिनेशन ह्या एक्झामला जे की ऑलमोस्ट इम्पॉर्टंट आहेत तो फॉलो केला. आणि स्मार्टवर्क म्हणजे तेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ॲनालाइज करणं, क्वेश्चन फ्रेमिंगची स्टाईल समजणं व आपले आन्सर रायटिंग असो किंवा अदर MCQ सॉल्विंग असो त्यांना कसं अप्रोच करायचं ते मेंटर्सकडून शिकलो. हाच माझा एक अप्रोच होता. मी अपयशाला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेतलं होतं. जसं आपण म्हणतो फेलियर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. त्याचप्रमाणे मी अपयशाला खचून न जाता मी कशी त्याच अपयशाला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून कसं मी बदल करू शकतो ते बघितलं. ह्यामध्ये मी माझ्या मेंटर्सची व सिनियर्सची खूप मदत घेतली का जे चुका पहिले झाल्या त्या परत रिपीट नाही त्यासाठी काय इम्प्रूव्हमेंट करता येईल हा अप्रोच होता माझा. आणि बाकी विद्यार्थ्यांना हाच मॅसेज राहील की तुम्ही अपयशाला खचून न जाता स्वतःमध्ये विश्वास ठेवा. जो सेल्फ बिलीफ आपल्याला ह्या एक्झाममध्ये लागतो तो खूप गरजेचा आहे. कारण की हे कधी ही प्रोसेस लांब चालते. मुलं 5-5, 6-6 अटेम्प्ट देतात तरी सक्सेस भेटत नाही. बट एक स्वतःवर विश्वास ठेवा आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये काही चुकी झाली असेल ते कशा प्रकारे इम्प्रूव्ह करता येईल ते बघायला पाहिजे. पहिले तर मी खूप प्रिव्हिलेज्ड आहे की माझा रँक 434 आला, ऑल इंडिया रँक 434. तर मी एक्सपेक्ट करतोय की IRS इन्कम टॅक्स ही सर्व्हिस मला अलोकेट होईल.
तरी माझी इच्छा आहे की मी एक IAS ऑफिसर म्हणून मी मला बघायची इच्छा होती. तर त्यासाठी मी अजून प्रयत्न करत राहील. अजून एक अटेम्प्ट देईल मी. तर निश्चितच रँक इम्प्रूव्हमेंटसाठी एक अटेम्प्ट देईल. या सर्व यशाचं श्रेय मी प्रथमतः माझ्या आई-वडिलांना देईन आणि त्यानंतर जो आमचा संपूर्ण पोळ कुटुंब ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, ज्यांनी प्रत्येक अडचणीत मला साथ दिली आणि ज्यांची मेहनत बघून आणि ज्यांचं कंटिन्युअस मोटिवेशन जेणेकरून मी इथेपर्यंत आलो. तर हे सर्व श्रेय आई-वडिलांना आणि माझ्या कुटुंबाला देईल.